आणि समोर उपस्थित सर्व रसिक सारस्वत मंडळी, मी असं माझ्या लक्षात आलं, माझं शीर्षक जे आहे आणि कंचनी दगड झाली, माझ्या असं लक्षात आलं की बसलेल्यांपैकी खूप मोठा वर्ग बाहेरगावचा आहे, म्हणून 2 मिनिटात मला हे कंचनीची पार्श्वभूमी सांगणं आवश्यक वाटते. आमच्या मेहकरमध्ये इथून 1-1.5 किलोमीटरवर एक 2 मजली जीर्ण पडित अवस्थेत एक वास्तू आहे आणि त्याला कंचनीचा महाल असं म्हणून मेहकरची लोक ओळखतात. या वास्तूबद्दल आम्ही लहानपणापासून 3च वाक्य ऐकत आलो. पहिलं वाक्य असं ऐकत आलो की ही कंचनी गणिका होती, हिनं लोणारच्या देवीच्या शिखरावरचा दिवा पाहण्यासाठी म्हणून 7 मजली इमारत बांधण्याचं स्वप्न तिने पाहिलं होतं आणि एक दिवस ती पडली, ती दगड झाली. हे 3 वाक्य आम्ही लहानपणापासून ऐकत आलो. यातलं खरं खोटं माहीत नाही, पण मात्र साक्ष देण्यासाठी ती वास्तू उभी आहे. आपल्या नाग देशपांडेंनी या ठिकाणी एक दीर्घ काव्य त्या कंचनीवर रचलं होतं. मारुती चित्तमपल्ली हे नेहमी त्या ठिकाणी येऊन रमत होते. ही इतकी महत्त्वाची वास्तू होती. या वास्तूकडे बघताना मी जेव्हा मला कथाकथन करण्याचं, खरं म्हणजे आमचे गुरुवर्य गिरीश सर, मानवतकर सर यांच्यामुळे आणि आमचे मित्रवर्य राईतकर सर यांच्यामुळे मी हे हिम्मत करतो आहे कथा सांगण्याची. म्हणून मी विचार केला की हीच कंचनी बोलती केली पाहिजे, तिच्या मनात काय असेल. म्हणून ती कल्पना मी तुमच्यासमोर मांडण्याची, कल्पनाविलास तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे. मेहकरच्या बाजूला अथांग असं प्रणिता मातेचं पात्र वाहत होतं. तेव्हा प्रणिता माता वाहत होती पाण्यामध्ये. तिथे नदीत पाणी असते हे आता सांगून पटत नाही, पण तेव्हा मात्र नदीमध्ये पाणी असायचं. त्याच्या काठावर लोक, नदीवर काठावर बाया सुना घरातल्या धुणं धुवायच्या, कपड्यांनाही धुवायच्या, सासूलाही धुवायच्या. आणि मग हे तिथे लहान लेकरं तिथे पोहायचे आणि त्याच प्रणितेच्या पात्रावर कुठेतरी एक वास्तू होती. त्या वास्तूचं दिव्यता आणि भव्यता पाहण्यासारखी होती. सोन्या मोत्यांच्या जवाहिरांनी ती सजवलेली दिमागदार वैभव संपन्न मैफल होती. शुभ्र गाद्या होत्या, तक्के होते, त्यावर फुलांची आरास होती, त्यावर अत्तराचा घमघमाट होता, तबला पखवाजाचा घणघणाट होता, वीणा मंजिरी यांची लयकारी होती, घुंगरांचा झंकार आणि शृंगार रसानं भारावलेली सजलेली ती मैफल होती. त्या ठिकाणी उच्च आसनावर बसलेला कोणीतरी सत्ताधीश, राज्यकर्ता, सरदार, अंमलदार होता, जिला ही कंचनी कदाचित राजेसाहेब असं म्हणत असावी. तिच्यासमोर ही सुंदर, कोमल, मादक अंगाची ललना नृत्य करत होती. पायातील नुपूर आणि घुंगराचा मिश्रित कलरव किणकिणत होता. नृत्याविष्कार, तिच्या तालबद्ध पदविन्यास यामुळे वातावरणामध्ये एक वेगळीच सौंदर्य आलेलं होतं. चेहऱ्यावर भावनांचं नैसर्गिक प्रकटन होत होतं आणि नाचता नाचता खुबीनं तिनं आपल्या अंगातील घागऱ्याचा धरलेला गोल फेर, त्या नृत्याची अदाकारी, हे असं चित्र तिथे रंगलं होतं. हे चित्र होतं मेघंकरच्या 16व्या शतकातल्या कंचनीच्या महालातल्या कंचनीच्या नृत्याच्या समारंभाचं. कंचनी नृत्य करत होती. साथ देणारे साथ देत होते, वाद्यांची साथ होती, वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांची साथ होती आणि तिचा मालक तिला बघत होता. सुंदर शृंगारित अलंकारी होती आणि त्या ठिकाणी उत्तरेला प्रणिता मातेच्या तीरावर ही कंचनी आपल्या प्रदीर्घ महालामध्ये, सुंदर सजवलेल्या महालामध्ये आपल्या प्रियतमासमोर घालवलेले क्षण ती आठवत होती. कवी ती नृत्यानंतर सगळे निघून गेले आणि ती संवाद साधते आपल्या प्रियकरासोबत. त्यांना सांगते की ह्या सोन्या रूपानं सजवलेल्या मखमली चादरी, हे विटा, या सोन्याच्या विटा, या पडद्यांच्या झालरी, यात आनंद नाही मला. माझं स्वप्न दुसरं आहे, माझी भावना वेगळी आहे. तोचा मालक म्हणतो, तू तर कणिका आहे, तू कंचनी आहे. ती म्हणते, हो मी कंचनी आहे आणि माझी तीच ओळख आहे. मी गणित आहे असं तुम्ही समजता, मी अनामिक आहे, मी अथांग आहे. जात धर्म
यांच्या वय यांच्या बंधनाच्या पलीकडे मी गेली आणि म्हणून मी मोकळं सांगते तुम्हाला की इथं मी तुमच्यासाठी जरी आली असली, मी या गावची जरी नसली तरी या गावानं माझं मन वेधलंय, मला जिंकलं या गावातल्या प्रणिता मातेनं, इथल्या वस्तूंनी आणि इथल्या लोकांनी पाहिली या वेध लावी बैसे जीवी जुळवणी. हे ज्ञानोबरायांचं वाक्य माझ्यासमोर, चरण माझ्यासमोर जातंय. कारण या ठिकाणी मूर्त्या आहेत, अप्रतिम मूर्त्या आहेत या ठिकाणी. त्या मूर्त्यांच्या वैभवाला शोभेसे अशी मंदिरं आहेत आणि ते कुठे गेलेत, आता कुठे गेले? हे सगळं ऐकताना तो जो तिचा मालक होता, राजा होता, तो म्हणाला तू काय बोलते, मला काहीच कळत नाही. अरे तू काय बोलायला पाहिजे? तो विषयासक्त होता, तिच्या मासल सौंदर्याकडे त्याचं लक्ष होतं. तो म्हणतो कंचनी तू वेडी आहे, तुला तू शृंगार केला पाहिजे, तू स्वामीला खुश केलं पाहिजे, तू आयुष केला पाहिजे, चैन विलास केला पाहिजे, दागिने घातले पाहिजे. हे सोडून तू भलतं काय बोलते? ती म्हणते तेच माझं दुःख आहे की मी काय बोलते हे कोणालाच कळत नाही. तुम्हाला कळत नाही यात गैर नाही, पण गावातल्या लोकांनाही कळत नाही, त्यांनाही जाणीव नाही, त्यांनाही समजत नाही. त्यांना कळत नाही की इथे किती सुंदर मंदिरं होती, इथे शारंगधर होता, इथे नरसिंहाची सुंदर मूर्ती होती, चालुक्यांच्या काळातली, यादव काळातली होती. इतकंच नाही, इथे कुठे गेला तो मार्कंडेश्वर, कुठे घेतला तो बाणेश्वर, कुठे गेलं ते मिथिला तीर्थ. अहो चक्रधरांना इथे 10 महिने राहावं वाटलं होतं, 10 महिने सगळ्यात जास्त काळ चक्रधर इथे राहिले. की तो काळखंड होता, तो गेला कुठे? ती पैनगंगा आता कुठे? ती कुठे वाहते? ते डबकं होऊन बसलेलं आहे, गावातल्या सांडपाण्याचा साठा झाला आहे. आणि हे सगळं वैभव, हे सगळा इतिहास हा ठेवा, पुन्हा वैभवात उभं राहायला पाहिजे, हे स्वप्न मी पाहत होती. हा माझा दिवा मला लावायचा होता. या दिव्याचं टोक दुसरं होतं लोणार, जिथे चक्रधर होते, जिथे दैत्यसुदन आहे, रामगया आहे, खूप मंदिरं आहेत, रामेश्वर आहे. आणि हे सगळं पाहत असताना, हे सगळं बघत असताना लोकांना याची गरज नव्हती, लोकांना याची चिंता नव्हती. लोक नातं गोतं, गाडी घोडं, देणं घेणं, कपाशीचं बेणं, खिशात पेन्शन, डोक्याला टेन्शन, हिच्यामध्ये लोक गुंतलेली आहेत. लोकांना घेणं देणं नाही, या गावच्या लोकांनाही घेणं देणं नाही. अहो त्या लोणारला भगवान राम आले होते, त्या लोणारला स्वच्छ पाणी पाहिजे, लोणारला धार आहे, लोणारला रामगया आहे. आणि ही लोणारची मंदिरं म्हणजेच दिवा, म्हणजेच वैभव, म्हणजेच इतिहास मला बघायचा आहे. लोणार फार जवळ आहे, एअर डिस्टन्स जास्तीत जास्त 10-5 किलोमीटर आहे आणि त्यामुळे ते शक्य आहे. तिरपं जर पागितलं तर कंचनीच्या महालापासून खाली लोणारचा दिवा पाहणं शक्य आहे. आणि ते बघण्याचा विचार ती करत होती. आणि हे करता 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 स्वप्नामध्ये लढता लढता तिचं आयुष्य संपलं, कालखंड गेला आणि खूप काळानंतर आता ती वयोवृद्ध झाली आहे. ती तिच्या भावविश्वामध्ये निराश आहे, शून्य होऊन बसली आहे. तासनतास एकटीच बसते, विचार करत बसते. कधी दगडावर बसते, कधी रस्त्यावर बसते, रस्त्याच्या कडेला बसते, कधी पैनगंगेत पाय टाकून बसते. तिचे स्वप्न विरघळले होते, तिचं ध्येय संपलं होतं. गावातल्या महिलाही तिला वेड्यात काढत होत्या. तिचा तो राजा गेला होता, तिचे आता केसांनी काळेपणा सोडला होता. तिचे केस आता तिच्या दातांच्या शुभ्रतेशी स्पर्धा करीत होते. डोळ्यातलं तेज, त्याच्यातली लकाकी, तजेलही सगळं गेलं होतं. आता फक्त आठवणी उरल्या होत्या. आता तो महालातलं वैभवही गेलं होतं. राबताही राहिला नव्हता लोकांचा. वाद्यांचा घणघणाट थांबला होता. संगीताची मुग्ध करणारी नाद मंजुळता विरली होती. आणि ही रात्र संपत आली होती, रात्र चालू होती. ही रात्र संपणारच नाही असं दिसत होतं. आणि तिच्या मनात विचार होता, या गावातल्या लोकांना, या गावाचं, इथल्या मूर्तींचं, इथल्या मंदिरांचं, इथल्या वास्तूंचं, इथल्या वैभवांचं, इथल्या प्रथा परंपरेचं कधी प्रेम निर्माण होणारच नाही का? त्यांना इतिहास आपला वाटणार नाही का? आणि ज्याच्या अंगात प्राण नसतो त्याला जीव नसतो त्याला निर्जीव म्हणतात. ज्याच्यात प्राण नसतो त्याला निष्प्राण म्हणतात. आणि निष्प्राण आणि निर्जीवता यालाच दगड म्हणतात. म्हणून निष्प्राण मी कशी झाली आता? माझा प्राण गेला, माझ्यातला जीव गेला आणि मी पण दगड बनली आहे. आता मी दगडच खाणार, आता मी दगड होणार. मी जर दगड झाली त्या दगडाने सुद्धा कदाचित लोकांना काहीतरी वाटेल, कुठेतरी लाज वाटेल, काहीतरी बदल होईल. ती कंचनी दगड म्हणते, हो मी आता दगड बनणार, मी दगड बनणार. आणि मग कुठेतरी केव्हा तरी तिने उडी मारली, खरंच मेली माहीत नाही,
परंतु जिचं मन मेलं ती दगडच असते. त्यामुळे कंचनी दगड बनली. 400 वर्षापासून तो दगड खुणावतो आणि ह्याच्याकडे गावातले उरलेले सगळे दगड टुकटुक पाहत असतात. धन्यवाद.